चला सगळी मुलं बसली का? आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे बरं का. तयार सगळे? गोष्टीचं नाव आहे रंगीत कोंबडा. एक छोटासा मुलगा होता तुमच्यासारखाच. त्याचं नाव होतं चिंटू. आणि त्यांनी काय केलं, त्याला चित्र काढायला खूप आवडायची. मग एकदा त्यांनी छानपैकी कोंबड्याचं चित्र काढलं. पण गंमत काय झाली, त्याच्यामध्ये रंग भरायचे तो विसरूनच गेला. मग काय झालं, कोंबडा बाहेर फिरायला पडला आणि त्याची गाठ पडली एका कुत्र्याशी. कुत्रा म्हणाला, काय रे कोंबडे दादा, असा का दिसतोयस तू? तुझ्या अंगावरचे रंग कुठे गेले? आपली खात्री करून घेण्यासाठी मग कोंबड्यानी काय केलं, तो जवळच असलेल्या एका पाण्याच्या डबक्याकडे गेला आणि पाण्यात वाकून बघायला लागला. बघतो तर काय, खरंच आपल्या अंगावर कुठलाच रंग नाही. त्याला दिसून आलं, म्हणजे कुत्रा जे म्हणत होता ते बरोबर होतं. कोंबड्याला खूप वाईट वाटलं. कुत्रा त्याला म्हणाला, नको रे तू काळजी करूस, तू एक काम कर, तू की नाही छानपैकी रंगांकडे जा आणि ते रंग तुला छानपैकी रंगवून काढतील. मग कोंबडा गेला लाल रंगाकडे आणि त्याला म्हणाला, रंगांनो रंगांनो, मला तुम्ही छान रंगवाल का? लाल रंग म्हणाला, हो रंगवतो की. मग लाल रंगाने छानपैकी त्याचा तुरा आणि कलगी छानपैकी रंगवला आणि तो परत गेला. मग आला निळा रंग. त्यांनी कोंबड्याच्या मागच्या पिसांना रंगवलं आणि तो परत गेला. मग आला हिरवा रंग. हिरव्या रंगाने त्याच्या दोन्ही बाजूचे पंख रंगवले. मग हिरवा रंग पण परत गेला. मग आला पिवळा रंग. पिवळा रंग म्हणाला, आता कुठे बरं रंग द्यायचा राहिलाय. मग मी आता कोंबड्याच्या मानेभोवती पिसांना छान रंग देतो, असं म्हणून त्यांनी मानेला पिवळा रंग दिला. आता कोंबडा खूपच छान रंगीबेरंगी दिसायला लागला. कुत्रा म्हणाला, वा वा छान, आता कसा तू खरा खरा कोंबड्यासारखा दिसतोयस, रंगीबेरंगी. आणि मग कोंबडा, बदक, कुत्रा, लाल रंग, निळा रंग, हिरवा रंग आणि पिवळा रंग सगळे छान आनंदाने खेळायला लागले, गोल गोल फिरायला लागले. रिंगा रिंगा रोजेस, पॉकेट फुल ऑफ रोजेस, हशा हुशा, all fell down.